विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली आहे। ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे, मराठी क्रीडा या सोशल मीडिया पेजचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर, कोल्हापूर येथील टोमॅटो FMच्या कार्यकारी निर्माता रसिका कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद आणि नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते। गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फीथिएटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल। सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यमे या विषयावर यावेळी सुनील आंबेकर यांचे व्याख्यान होणार आहे। यावेळी अभय कुलकर्णी म्हणाले, पुरस्कार उपक्रमाचे हे 13वे वर्ष असून आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात। माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील 4 माध्यम कर्मींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो। पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना 21,000 रुपये रोख आणि देवर्षी नारद मूर्ती, तर अन्य 3 पुरस्कार 11,000 रुपये रोख आणि देवर्षी नारद मूर्ती असे आहे। भारतीय परंपरेतील आद्य पत्रकार म्हणून देवर्षी नारद यांना ओळखले जाते। दरवर्षी त्यांच्या नावाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात। यापूर्वी हे पुरस्कार ABP माझाचे संपादक राजू खांडेकर, झी24 तासचे डॉ. उदय निरगुडकर, तरुण भारत बेळगावचे संपादक किरण ठाकूर, दिव्य मराठीचे संपादक प्रशांत दीक्षित, महाराष्ट्र टाइम्सचे पराग करंदीकर, लोकसत्ता पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना मिळाले होते। राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विश्वसंवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून 30 केंद्रे कार्यरत आहेत। पुण्यातील केंद्राची स्थापना 2014 मध्ये झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे। यावेळी आनंद काटीकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या शिक्षणाच्या संधी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त DES पुणे विद्यापीठ याविषयी माहिती दिली। त्यात माध्यम क्षेत्रात आता बातमीदारांसोबतच सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आवश्यक फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर यांसारखे विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत, अशी माहिती दिली। समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।